हॅलो फ्रेंड्स, आज 15 नोव्हेंबर आहे आणि आज आम्ही कॉलेजमध्ये भगवान बिरसा मुंडा यांची जयंती सेलिब्रेट केली होती. तसंच मी आणि माझे जे क्लासमेट आहे सर्व, आम्ही सगळ्यांनी तसा गेटअपसुद्धा केला होता आणि या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणेसुद्धा आले होते. त्यानंतर संभाजी सरांनी कार्यक्रमाची सुरुवात केली आणि आमचे जे उपप्राचार्य आहेत त्यांनी दीप प्रज्वलित करून आणि जे आमचे प्रमुख पाहुणे आले होते त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या फोटोला हार चढवून कार्यक्रमाची सुरुवात केली. आणि त्यानंतर संभाजी सर या ठिकाणी बिरसा मुंडा यांच्याबद्दल थोडी आम्हाला माहिती सांगत होते. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य लढा आपल्याला लढला गेला, त्यात मोठं योगदान असं दिलेलं होतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्याला माहिती आहे खाजा नाईक असतील, बिरसा मुंडा असतील, त्यानंतर असे अनेक आदिवासी क्रांतिकारक म्हणून देखील त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपले योगदान दिलेलं आहे. आदिवासी या शब्दाचा अर्थ आहे आधीपासून वासी. या पृथ्वी तलावर अगोदरपासून जे रहिवासी आहेत ते आदिवासी. आणि मुळात भारत स्वातंत्र्यात असताना फक्त त्यांना आपल्या विभाजन दूर केलं जात होतं, तर त्यांना गुलामगिरीच्या पद्धतीने सुद्धा वागवलं जात होतं. आणि अशा या महान क्रांतिकारकांनी आपला भारत देश स्वतंत्र योगदान दिलेलं आहे. आणि बिरसा मुंडांनी पण झारखंडमध्ये क्रांतिकारी अशी योजना आखून इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि आपल्या भारतीय संपूर्णामध्ये अनन्य साधारण असं त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. त्या निमित्ताने आज आपण त्यांची जयंती साजरी केली. कोणाला बोलायचंय? कोणी विद्यार्थ्यांना आपण काहीतरी एक प्रण केला पाहिजे, काहीतरी संकल्प केला पाहिजे आणि त्या संकल्पाच्या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे. सरांनी सांगितलं की क्रांतिकारी. क्रांतिकारीचा अर्थ काय? छोटा अर्थ नाही आहे, खूप मोठा आहे. आणि ती जी क्रांती आहे ती क्रांती आपल्याला प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या विकासात आवश्यक आहे, आपल्या समाजाच्या विकासात आवश्यक आहे, आपल्या व्यवसायाच्या विकासात आवश्यक आहे. त्याच्यामुळे ही क्रांती आपण डोक्यात घेऊन शिक्षणाच्या पद्धतीने सकारात्मक विचार करून आपला विकास कसा होईल या पद्धतीने विचार करून ही क्रांती घडवली पाहिजे. त्या क्रांतीच्या उद्देशाने आपण त्या सहभागी झाले पाहिजे असंच मला यापासून वाटतं. कार्यक्रम खूप छोट्या स्वरूपाचा घ्यायचं ठरलं होतं आणि परीक्षा पण झाली. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर संभाजी सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम समाप्त केला आणि आम्ही सगळ्यांनी ग्रुप फोटो काढला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.